जय भीम मित्रांनो. आज आपण एका खूप महत्वाच्या बौद्ध संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. एका खास भागावर बोलणार आहोत. हो. संघवंदना म्हणजे भगवंताचा जो शिष्य संघ होता त्यांचं वर्णन आहे यात. अगदी. पण म्हणजे हा फक्त काही भिक्खूंचा समूह नाहीये, बरोबर? ही वंदना एका विशिष्ट जीवनदृष्टीबद्दल आहे असं वाटतं. हो, नक्कीच. या 4 महत्वाचे गुण किंवा पैलू सांगितलेत. सुपटिप्पण्णो, उजुपटिप्पन्नो. न्यायपटिप्पन्नो आणि सामीचिप्पटिप्पन्नो. बरोबर. आणि म्हणतात की याच गुणांमुळे बुद्धांचा धम्म आजही टिकून आहे, जिवंत आहे. हो, हे खूप महत्वाचं आहे. तर चला जरा हे समजून घेऊया का? नक्कीच. सुत्त 1. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो यायपटिपन्नो भगवतो सावकसंघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसंघो. ही वंदना आहे ना, आपण जी नेहमी म्हणतो संघम शरणम गच्छामी. हो, त्रिसरण वंदना. अगदी. त्याचाच हा एक प्रकारे विस्तार म्हणता येईल. म्हणजे आपण संघाला शरण जातो तेव्हा नक्की कशाला शरण जातो? अच्छा. तर या 4 गुणांना. आणि यांचं वर्णन आपल्याला धम्मपद, सुत्तनिपात अशा अनेक ग्रंथांमध्ये मिळतो. पहिला म्हणजे सुपटिप्पन्नो म्हणजे उत्तम मार्गावर चालणारा संघ. उत्तम मार्ग. हो, जो सरळ आहे, योग्य आहे, कुशल कर्माकडे नेतो. मग दुसरा उजुपटिपन्नो म्हणजे सरळ मार्गी. सरळ मार्गी म्हणजे प्रामाणिक. हो, प्रामाणिकपणा, रुजुता, वागण्या बोलण्यात कोणतीही वक्रता नाही, अगदी सरळ. बर. आणि पुढचे 2? न्यायपटिपन्नो आणि सामीचिपटिपन्नो. हो, तर न्यायपटिपन्नो म्हणजे न्यायाच्या मार्गाने किंवा प्रज्ञेच्या मार्गाने जाणारा. ज्ञानाचा मार्ग. हो, पण केवळ पुस्तकी ज्ञान नाही. इथे विवेक, सत्याचा अनुभव घेणारी प्रज्ञा जास्त महत्वाची आहे. अच्छा. आणि शेवटचा सामीचिपटिपन्नो म्हणजे समुचित किंवा योग्य आचरण करणारा संघ. योग्य आचरण म्हणजे परिस्थितीनुसार, धम्मानुसार काय योग्य आहे हे ओळखून वागणं. म्हणूनच भगवान बुद्धांनी संघाला उत्तम संगती म्हटलंय. आणि जिवंत धम्माचा आदर्श ते याच गुणांमुळे. आणि मला वाटतं सुपटिपन्नो म्हणजे उत्तम मार्गावर चालणं याचे एक छान उदाहरण पण आहे आपल्या स्रोतात. बरोबर. हो हो, अगदी. ती अनिरुद्ध, नंदीय आणि किंबेल या थेरांची गोष्ट. हो, ती गोष्ट. एकदा भगवान बुद्ध त्यांच्यासोबत होते कोसळ देशात एका वनामध्ये. बरं. तेव्हा बुद्धांनी त्यांना सहज विचारलं की तुम्ही तिघे इथे एकत्र कसे राहता? म्हणजे तुमच्यात काही मतभेद, वाद असं काही होत नाही का? त्यावर भंते अनिरुद्ध म्हणाले, खूप सुंदर उत्तर आहे ते. ते म्हणाले, नाही भगवंता, आम्ही एकमेकांबद्दल नुसती मैत्री नाही तर खोल आदर आणि प्रेम बाळगतो. वा. मनात काही आलं तर लगेच बोलतो स्पष्टपणे. कोणतीही वस्तू अशी लपून ठेवत नाही, सगळं वाटून घेतो. अच्छा. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं की जसं पाण्यामध्ये दूध मिसळल्यावर ते एकरूप होतं ना, हो, तसे आम्ही मनाने एक आहोत. आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो कारण आम्ही सुपटिपन्नो मार्गावर आहोत. किती छान. हे ऐकून बुद्ध पण खूप प्रसन्न झाले असतील. हो, ते म्हणाले, साधू साधू, हेच खरं संघाचं लक्षण आहे. जिथे अहंकार नाहीये, समन्वय आहे, शांती आणि शिस्त आहे. म्हणजे उत्तम मार्गावर असणं हे फक्त स्वतःपुरतं नाहीये, तर ते समूहात कसं दिसतं हे महत्वाचं आहे. अगदी. आणि हेच तत्व आहे ना, ते इतर गुणांना पण लागू होतं. कसं? म्हणजे बघा, उजुपटिपन्नो म्हणजे फक्त खरं बोलणं नाही, बरं, तर मनात आणि कृतीत सरळपणा हवा. कोणताही छुपा हेतू नाही. बरं. न्यायपटिपन्नो म्हणजे नुसतं ज्ञान मिळवणं नाही, तर त्या ज्ञानानुसार, त्या प्रज्ञेनुसार जगण्याचा प्रयत्न करणं. आणि सामीचिपटिपन्नो म्हणजे योग्य वागणं. हो, इतरांशी, समाजाशी, अगदी निसर्गाशी सुद्धा आपलं नातं कसं असावं, योग्य, आदरपूर्वक, धम्मानुकूल याचं भान ठेवणं. म्हणजे हे 4ही गुण एकमेकांना जोडलेले आहेत, एकमेकांना मदत करतात असं म्हणता येईल का? निश्चितच. उत्तम मार्गावर चालायचं असेल तर सरळपणा, उजुपटिपन्नो लागतोच. बरोबर. त्या मार्गावर टिकून राहायचं असेल तर प्रज्ञेची, न्यायपटिपन्नोची गरज पडतेच. आणि समाजात वावरताना योग्य आचरण, सामीचिपटिपन्नो तर आलंच. हे सगळे मिळून संघाला एक आदर्श समुदाय बनवतात. सुत्त 2. यदितं चतारी पुरुषयुगानि
अठ्ठपुरिस पूगला येस भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अज्जलीकरणीयो अनुत्तरं पुय्यखेतं लोकसाती. हे वचन आहे ना, ते मुळात संघाच्या गुणांचं वर्णन करतं, म्हणजे त्या समुदायाचे विशेष गुण. त्यांना म्हटलंय आहुन्नेयो. आहुन्नेयो हो, म्हणजे आदराने बोलावण्यायोग्य. मग पाहुणेयो म्हणजे आदरातिथ्य करण्यायोग्य. दक्षिणेयो म्हणजे ज्यांना दिलेलं दान ते श्रेष्ठ फळ देतं. अंजलीकरणीयो हात जोडून नमस्कार करण्यायोग्य. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुत्तरम पुण्यखेतम लोकस्य. अनुत्तरम पुण्यखेतम लोकस्य. हो, जगातलं सर्वोत्तम पुण्यक्षेत्र, अगदी अतुलनीय पुण्यक्षेत्र. हे गुण खरंच खूप प्रभावी आहेत. पण यात जी अष्टपुरुष पुद्गल ही संकल्पना येते तिचा नेमका अर्थ काय? 8 प्रकारचे लोक म्हणजे कोण नक्की? बरोबर. अष्टपुरुष पुद्गल म्हणजे 8 प्रकारचे श्रेष्ठ व्यक्ती. यांना 4 युग्म किंवा 4 जोड्या असंही म्हणतात. अच्छा, 4 जोड्या. हो, हे बौद्ध मार्गावर चालणारे 4 मुख्य प्रकारचे साधक आहेत आणि प्रत्येकाचे 2 टप्पे मानले जातात: मार्ग आणि फल. मार्ग आणि फल. मार्ग म्हणजे त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, ती मिळवण्याची प्रक्रिया. आणि फल म्हणजे ती अवस्था प्रत्यक्ष अनुभवणं किंवा प्राप्त करणं. उदाहरणार्थ सोतापन्न म्हणजे प्रवाहात आलेले, मग सकदागामी, अनागामी, एकदा परतणारे, न परतणारे, आणि अर्हत म्हणजे पूर्णमुक्त. या प्रत्येकाच्या मार्ग आणि फल अवस्था मिळून 8 होतात. अच्छा, म्हणजे हे एक प्रकारे साधनेतील प्रगतीचे टप्पे झाले. पण माझा एक प्रश्न आहे, आपण जेव्हा संघ म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पटकन ते भगवी वस्त्र घातलेले भिक्खू येतात. मग हा जो अष्टपुरुष संघ आहे, ज्याला तुम्ही आर्य संघ म्हणालात, तो या कल्पनेपेक्षा वेगळा आहे का? म्हणजे हे टप्पे फक्त भिक्खूंसाठीच राखीव आहेत? नाही, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आर्य संघ म्हणजे काय, तर ती आंतरिक शुद्धीची आणि ज्ञानाची पातळी आहे. ती फक्त बाह्य वेशभूषा किंवा तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून नाहीये. या 8 प्रकारच्या व्यक्ती म्हणजे त्या ज्यांनी निर्वाणाच्या दिशेने खरं पाऊल टाकलं आहे, मग ते भिक्खू असोत किंवा अगदी गृहस्थ उपासक सुद्धा. अच्छा, म्हणजे गृहस्थ पण? हो, अर्थात अर्हत पदापर्यंत पोहोचणं हे गृहस्थाश्रमात राहून खूप कठीण मानलं जातं. पण सोतापन्न, सकदागामी किंवा अनागामी हे गृहस्थांनाही शक्य आहे असं ग्रंथ सांगतात. त्यामुळे संघ हा गुणांवर आधारलेला आहे, बाह्य ओळखीवर नाही. समजलं. म्हणूनच कदाचित या आर्य संघ कल्पनेचा उल्लेख अगदी सुरुवातीच्या पाली साहित्यात खुद्दक पाठात पण आहे आणि नंतर अगदी आचार्य बुद्धघोषांच्या विशुद्धिमग्ग सारख्या ग्रंथात पण आढळतो. बरोबर? अगदी बरोबर. याचं सातत्य दाखवतं की ही संकल्पना किती मध्यवर्ती आहे आणि त्यांना जगातील सर्वोत्तम पुण्यक्षेत्र का म्हटलं आहे, तर त्याचं कारण त्यांच्या याच आंतरिक गुणांमध्ये आहे. कारण या व्यक्तींनी राग, द्वेष, मोह यांसारख्या अशुद्धींवर, मनातील दोषांवर विजय मिळवायला सुरुवात केली आहे किंवा मिळवला आहे. त्यामुळे त्यांना दिलेलं दान किंवा त्यांना केलेला नमस्कार किंवा दिलेला पाठिंबा ही केवळ भौतिक मदत नाहीये, तर ते शुद्धतेच्या आणि मुक्तीच्या मार्गाला दिलेलं प्रोत्साहन ठरतं आणि ते खूप दुर्मिळ आणि मौल्यवान आहे. आणि इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. श्रावस्तीमध्ये विशाखा नावाची खूप प्रसिद्ध उपासिका होती, खूप दानशूर. तिने एकदा बुद्धांना विचारलं, भगवंता, मला सर्वश्रेष्ठ पुण्य कसं मिळेल, मी दान कुठे करू? तेव्हा बुद्धांनी तिला सांगितलं की विशाखे, हे जे 8 प्रकारचे आर्य श्रावक आहेत ना, ते जगातलं अनुत्तर पुण्यखेतम म्हणजे सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहेत. तू त्यांना भोजन, वस्त्र, औषधं यांचं दान दे, त्यांची सेवा कर. आणि असं म्हणतात की विशाखेने आयुष्यभर संघाची सेवा केली आणि याच श्रद्धेमुळे आणि पुण्यामुळे ती स्वतः साधनेच्या मार्गात खूप पुढे गेली. हो, ती स्वतः स्वतःपन्न झाली. अगदी. याला जर आपण थोडं व्यापक संदर्भात पाहिलं तर ही कथा काय दाखवते, हेच की संघाला म्हणजे या आर्य व्यक्तींना मदत करणं हे केवळ एक दानधर्माचं कार्य नाहीये. बरोबर. तर ती स्वतःच्या आणि इतरांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी केलेली एक प्रकारची गुंतवणूक आहे. संघाचं खरं महत्त्व त्यांच्या संख्येवर किंवा बाह्य गोष्टींवर नाही, तर त्यांच्या आंतरिक विकासात आहे. म्हणूनच त्यांना दिलेलं दान सर्वश्रेष्ठ फळ देणारं मानलं जातं.
अष्टपुरुष संघ ही संकल्पना बौद्ध धर्मातील त्या आदर्श साधकांची आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने आध्यात्मिक मार्गावर प्रगती केली आहे. त्यांचं महत्त्व त्यांच्या आंतरिक शुद्धीवर, ज्ञानावर अवलंबून आहे, बाह्य गोष्टींवर नाही. आणि याच गुणांमुळे ते जगातील सर्वोच्च पुण्यक्षेत्र मानले जातात, जिथे केलेलं चांगलं कर्म सर्वाधिक फळ देतं. नक्कीच समोर येतो. आपण जेव्हा संघ हा शब्द ऐकतो किंवा वापरतो तेव्हा तो केवळ एक संस्था किंवा काही लोकांचा समूह एवढ्यापुरताच मर्यादित आहे का, की तो आंतरिक विकासाचा, साधनेतील प्रगतीचा एक मार्ग आहे? हे जर आपण समजून घेतलं तर आजच्या काळात आपण स्वतःच्या साधनेकडे कसं बघू शकतो किंवा इतरांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मदत करण्याच्या आपल्या दृष्टिकोनात काही बदल होऊ शकतो का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. सुप्त 3. संघं यावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघा अतीता च एच संघा अनागता. जीवित पर्यंतम शरणं गच्छावी. मला वाटतं यातलं तो जीवित पर्यंतम शब्द खूप वजनदार आहे. अगदी बरोबर बोललात. त्याचा सरळ अर्थ घेतला तर तो होतो, मी माझ्या संपूर्ण आयुष्यासाठी संघात शरण जातो. म्हणजे ही काही एकदाची औपचारिक गोष्ट नाहीये. हो, ही एक आयुष्यभराची दृढ निष्ठा आहे. आपल्याला माहिती आहे की बौद्ध परंपरेत त्रिसरण आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ. तर त्यातलं हे तिसरं शरण. ओके. आणि तुम्ही जसा उल्लेख केलात तो जीवित पर्यंतम शब्दप्रयोग, तो यातलं स्थायित्व, ती गंभीरता, तो दृढ निश्चय अधोरेखित करतो. अच्छा. आणि इथे हे पण लक्षात घ्यायला हवं की संघ म्हणजे काय, तर केवळ भिक्षूंचा गट नाही. हो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अगदी. तर सुपटिपन्नो संघ म्हणजे जे खऱ्या अर्थाने धम्माच्या मार्गावर चालतात, जे सदाचरणी आहेत, अशा साधकांचा तो समुदाय. मग ते भिक्षू असोत किंवा गृहस्थ. म्हणजे आचरणाला महत्व आहे इथे. बरोबर आहे. आयुष्यातली कोणतीही परिस्थिती असो, सुख किंवा दुःख, त्यात डगमगून न जाता संघाच्या म्हणजे या सदाचरणाच्या मार्गाच्या सानिध्यात राहण्याची ही एक आंतरिक प्रतिज्ञा आहे. कारण हा मार्गच काय म्हणतात त्याला, आपल्याला दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो असं मानलं जातं. खरंच. म्हणजे आयुष्यभर या एका शब्दानं या शरणागतीला किती खोलवर नेलाय, ही फक्त वर्तमानापुरती नाही तर आयुष्यभराची दिशा ठरवणारी गोष्ट आहे. बरं, मग हा संघ फक्त आजच्या साधकांपुरताच मर्यादित मानायचा का, की याची व्याप्ती अजून मोठी आहे? हा चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या वचनात मिळतं. अच्छा, ते कोणतं? येच संघा अतीताचं, येच संघ अनागता. ये संघा अतीताच, ये संघा अनागता. हे ऐकतानाच काहीतरी विशालतेची जाणीव होतीये. नक्कीच. ही विशालतेचीच कल्पना आहे. या वचनाचा अर्थ आहे जे संघ भूतकाळात होऊन गेले आणि जे संघ भविष्यकाळात येतील. ओ, म्हणजे भूत आणि भविष्य पण. हो, हे संघाच्या कालातीत म्हणजे टाइमलेस आणि सार्वत्रिक म्हणजे युनिव्हर्सल स्वरूपाकडे आपलं लक्ष वेधतं. हे फक्त आत्ताच्या समुदायाबद्दल नाहीये. ओके. भूतकाळातील संघ म्हणजे कोण? तर बुद्ध काळातील महान साधक, समजा सारीपुत्त, मोगल्लान किंवा अगदी विशाखा आणि अनिरुद्ध यांच्यासारखे हजारो ज्ञात अज्ञात स्त्री पुरुष ज्यांनी हा मार्ग प्रत्यक्षात जगला. आणि भविष्यकालीन संघ म्हणजे जे कोणी भविष्यात या धम्ममार्गावर चालतील, प्रयत्न करतील, ते सर्व साधक. म्हणजे या वचनातून आपण त्या संपूर्ण परंपरेला, त्या अखंड साधकांच्या प्रवाहाला नमन करतो आहोत. अच्छा, म्हणजे ही शरणागती एका व्यक्तींच्या समूहाला नाहीये, तर एका अखंड विचारधारेला आणि त्या आचरणाला आहे, जी काळात वाहत आलीये आणि पुढेही वाहत राहील. अगदी बरोबर. संघावर पूर्ण विश्वास ठेवायचा कसा? मला वाटतं याबद्दल एक गोष्ट पण सांगितली जाते, बरोबर? हो, बरोबर. हीच शंका एका गृहस्थानं प्रत्यक्ष बुद्धांना विचारली होती. त्याला वाटलं की बाबा भिक्षूंमध्ये पण काही दोष असू शकतात, मग संघावर इतका गाढ विश्वास कसा ठेवायचा? तेव्हा बुद्धांनी फार सुंदर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की संघ म्हणजे केवळ प्रत्येक व्यक्ती नव्हे, व्यक्तींमध्ये दोष असू शकतात. ओके. पण संघ म्हणजे सुपटिपन्नो संघ, म्हणजे जे धम्माचं योग्य आचरण करतात, जे निर्वाणाच्या दिशेने प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहेत, त्या आचरणाचा तो समुदाय. हां, म्हणजे फोकस आचरणावर आहे, व्यक्तीवर नाही. असू शकतात, पण धम्ममार्ग आणि त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणारे सुपटिपन्नो साधक हेच खरं शरण आहेत. बुद्धांनी त्याला भूतकाळातल्या महान साधकांकडून प्रेरणा घ्यायला सांगितली, कारण त्यांनी मार्ग दाखवला. बरोबर. आणि त्याचबरोबर हेही सांगितलं की तुझी आजची साधना, तुझं आजचं चांगलं आचरण हे भविष्यातल्या साधकांसाठी प्रेरणा बनेल.
त्यामुळे संघ म्हणजे कोणत्याही काळात धम्माला अनुसरून जगणारा प्रयत्नशील साधक, मग तो भूतकाळातला असो, वर्तमानातला की भविष्यातला. अच्छा, म्हणजे शरणागती ही व्यक्तींमधील दोषांच्या पलीकडे जाऊन त्या आदर्शाला, त्या ध्येयाला आणि त्या ध्येयासाठी झटणाऱ्या संपूर्ण साधक परंपरेला आहे. हे स्पष्टीकरण खरंच खूप महत्वाचं आहे. सुत्त 4. पचुपन्ना चये संघा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमंगलम्. तर त्या श्लोकाचा पहिला चरण आहे पच्चुपन्नाचे ये संघा अहम वंदामी सब्बदा. याचा सरळ अर्थ घेतला तर जे संघ वर्तमानात आहेत त्यांना मी नेहमी वंदन करतो. यातलं पच्चुपन्ना म्हणजे वर्तमानात असलेले, हे खूप महत्वाचं वाटतंय, नाही का? म्हणजे केवळ भूतकाळात होऊन गेलेले महान भिक्खूच नाही. अगदी. फक्त तेच नाही, तर आज आत्ता ह्या क्षणी जे धम्माच्या मार्गावर चालतायत, प्रयत्न करतायत, मग ते भिक्खू असोत, उपासक असोत किंवा साधक, त्या सगळ्यांना वंदन करायला सांगितलंय. अच्छा. कारण धम्म ही काही इतिहासातली गोष्ट नाहीये, ती एक जिवंत परंपरा आहे आणि ती ह्या वर्तमानातल्या लोकांमुळेच टिकून आहे, पुढे जाते आहे. बरोबर. मग पुढचा चरण आहे नत्थि मे शरणम अन्यम संघो मे शरणम वरम. मला संघाशिवाय दुसरं कुठलंही शरण नाही, संघच माझं सर्वश्रेष्ठ शरण आहे. हे खूपच मोठं विधान आहे. हो ना, खूप शक्तिशाली आहे. शरण म्हणजे फक्त आसरा नाही इथे, तर मार्ग दाखवणारा, रक्षण करणारा. बुद्ध, धम्म, संघ ही त्रिरत्न आहेतच, पण इथे संघाला श्रेष्ठ म्हटले. हो, ते का? कारण बघा, धम्म जरी ग्रंथात असला तरी त्याला आचरणात कोण आणतं? संघ. तेच शिकवतात, प्रत्यक्ष जगून दाखवतात, नैतिक जीवनासाठी आधार देतात. म्हणून व्यावहारिक पातळीवर पाहिलं तर संघच खरं आणि श्रेष्ठ आधार ठरतो. अच्छा, कळलं. आणि तिसरं चरण एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलम. या सत्यवचनाच्या प्रभावाने माझं जयमंगल होवो. यात काय आहे? हे फक्त प्रार्थनेसारखं नाहीये. शेवटी सच्चवज्जेनं म्हणजे सत्याच्या वचनाने, सत्यनिष्ठेने. आपण आधीच्या 2 चरणांमध्ये जे सत्य स्वीकारलं की वर्तमान संघ वंदनीय आहे आणि तेच श्रेष्ठ शरण आहेत, त्या सत्याच्या शक्तीवर आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी मंगल आणि विजयाची कामना करतोय. ही एक प्रकारची सत्यक्रिया आहे असं म्हणायला हरकत नाही, जिथे श्रद्धा, निश्चय आणि अर्थातच नम्रता एकत्र येते. आणि ह्या सगळ्याला अजून स्पष्ट करणारी एक बोधकथा पण आहे आपल्या स्रोतांमध्ये, बरोबर? एका उपासकाने बुद्धांना काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला होता ना? हो, ती कथा खूप महत्वाची आहे. त्याचं कसं झालं, एक उपासक बुद्धांकडे आला आणि त्याने विचारलं, भगवान, म्हणजे मी ज्या भिक्खूंकडून शिकतो ना, ते खूप विद्वान नाहीत हो. त्यांचं ज्ञान मर्यादित असेल कदाचित, पण ते खूप चांगले आहेत, शीलवान आहेत, प्रामाणिक आहेत. तर मग त्यांना वंदन करावं का मी? प्रश्न महत्वाचा आहे, कारण आपण अनेकदा ज्ञानालाच जास्त महत्त्व देतो. अगदी. पण बुद्धांचं उत्तर बघा कसं होतं. बुद्ध म्हणाले, उपासका, जर तो भिक्खू शीलवान असेल, धम्मावर त्याची पक्की श्रद्धा असेल आणि त्याच्या वागण्यात नम्रता असेल ना, तर तो ज्ञानाने कमी असला तरी तो त्या सर्वकालीन संघाचाच एक भाग आहे, अविभाज्य भाग. अच्छा, म्हणजे खरी ओळख विद्वत्तेत नाहीये तर शीलामध्ये आहे, प्रामाणिक प्रयत्नांत आहे, धम्माप्रतीच्या निष्ठेमध्ये आहे. म्हणजे पांडित्य महत्वाचं असलं तरी चारित्र्य आणि सद्गुणांचं पालन हे संघाचं खरं सार आहे. आणि अशा व्यक्तींना वंदन करणं म्हणजे फक्त त्यांना नाही तर त्या गुणांना मान देणं झालं. बरोबर. आणि बुद्ध पुढे असंही म्हणाले की अशा संघाला वंदन केल्याने आपलंच मन शुद्ध होतं, कारण आपण गुणांची कदर करायला शिकतो. याचा अर्थ काय की आजचा वर्तमानातला संघ तेच धम्माचे खरे वाहक आहेत, संरक्षक आहेत. जे कोणी श्रद्धेने, निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे धम्म जपायचा प्रयत्न करतात, त्यांना मान देणं, त्यांच्याकडून प्रेरणा घेणं, हेच खरं शरण जाणं. हा संघच तर समाजाला दिशा देतो आणि आपल्या जीवनातही मंगल भावना वाढवतो. तर या श्लोकातून आणि त्या बोधकथेतून हे स्पष्ट होते की संघ ही काही फक्त जुनी ऐतिहासिक संकल्पना नाहीये, ती आज पण जिवंत आहे.
आपल्या आजूबाजूला जे लोक प्रामाणिकपणे चांगलं वागायचा प्रयत्न करतात त्यांच्यात ती दिसते. हो. आणि विद्वत्तेपेक्षा सचोटी, सद्गुण यांना महत्त्व देणारा हा समूहच खरी प्रेरणा आणि खरं संरक्षण देऊ शकतो. अगदी. सुत्त 5. उत्तमङ्गेन वन्देह सङ्घच्चति विधोत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्घो खमतु तन्मम. बौद्ध परंपरेत संघाचं स्थान म्हणजे भिक्खू समुदायाचं स्थान खूप महत्वाचं आहे. आणि ही जी वचनं आहेत ना, ती केवळ शब्द नाहीत, ती खरं तर श्रद्धा, आत्मपरीक्षण आणि मार्गावर चालण्याचा एक निर्धार दाखवतात. हे 5वं सुत्त याचंच एक चांगलं उदाहरण म्हणता येईल. बरोबर. तर पहिली ओळ आहे उत्तमंगेन वंदेहम संघच्छ तिविधुत्तमम. याचा अर्थ काय घ्यायचा? मी माझ्या डोक्याने म्हणजे अगदी सर्वोच्च नम्रतेने त्या संघाला नमस्कार करते, जो संघ 3 बाबतीत सर्वोत्तम आहे. इथे उत्तमंगेनं म्हणजे फक्त डोकं टेकवणं नाही, तर अहंकार सोडून शरण जाणं हा भाव आहे का? अगदी बरोबर. हा शरणागतीचाच भाव आहे. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा. थोडक्यात सांगायचं तर शील म्हणजे आपलं नैतिक आचरण, समाधी म्हणजे मनाची एकाग्रता आणि प्रज्ञा म्हणजे सत्य जाणणारी बुद्धी. तर या तिन्हीमध्ये जो संघ सर्वोत्तम आहे त्या संघाप्रती हा आदर व्यक्त केलाय. आणि मग दुसरी ओळ येते संघेयो खलितो दोसो संघो खमत उत्तमम. म्हणजे संघाप्रती माझ्याकडून नकळत काही दोष घडला असेल तर संघाने मला क्षमा करावी. यात फक्त आदर नाहीये, तर स्वतःच्या उणीवांची कबुली पण दिसते, नाही का? हो. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. हे केवळ एक औपचारिक वंदन नाहीये, हे एक सक्रिय आत्मपरीक्षण आहे. म्हणजे साधक स्वतःच्या संभाव्य चुकांची जबाबदारी घेतोय आणि समूहांकडे, संघाकडे क्षमायाचना करतोय. ही वृत्ती आपल्याला बौद्ध साधनेमध्ये म्हणजे पूजा म्हणा किंवा विनय नियमांमध्ये वारंवार दिसते. व्यक्ती स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव ठेवून संघाच्या आदर्शापुढे नम्र होते. पण इथे एक विचार मनात येतो, जर संघ हा शील, समाधी, प्रज्ञेत उत्तम मानला जातोय, तर मग व्यक्तीकडून संघाप्रती दोष घडण्याची शक्यता आणि त्यासाठी क्षमा मागण्याची गरज, हे कसं? म्हणजे आदर्श आणि वास्तव यातला हा संघर्ष कसा बघायचा? प्रश्न अगदी योग्य आहे. बघा, संघ हा एक आदर्श समुदाय नक्कीच आहे, पण तो बनतो व्यक्तींचा सोना. आणि व्यक्ती म्हणून चुका होऊ शकतात हे वास्तव आहे. ही दुसरी ओळ जी आहे ती मानवी बाजू मान्य करते. आदर हा संघाच्या ध्येयांप्रती आहे, शिकवणीप्रती आहे, पण त्याचवेळी स्वतःच्या मानवी मर्यादांची जाणीव ठेवून विनम्र राहण्याचं हे प्रतीक आहे. आणि गंमत म्हणजे याच मुद्द्याला अधिक स्पष्ट करणारी एक सुंदर कथा आहे. हो, चुल्लपंथक भिक्खूची कथा. मला वाटतं ही कथा या वचनाच्या भावाला एक वेगळ्याच पातळीवर घेऊन जाते. म्हणतायत की त्यांची स्मरणशक्ती इतकी कमी होती की त्यांना साधी गाथा पण पाठवायची नाही. बुद्धांनी त्यांना फक्त एकच गाथा शिकायला दिली, रजोजरण, म्हणजे मनातील आसक्तीची धूळ झटकणे, एवढंच. हो, पण त्यांना ते लक्षात ठेवणंही इतकं कठीण गेलं की त्यामुळे झालं काय, संघातील काही इतर भिक्खू त्यांची चेष्टा करू लागले, त्यांना कमी लेखू लागले. आणि यामुळे चुल्लपंथक इतके निराश झाले, इतके दुःखी झाले की त्यांनी ठरवलं की आपण संघ सोडून निघून जायचं. आता इथे बघा, आदर्श संघातही अशी मानवी वर्तणूक दिसू शकते, टीका, चेष्टा. मग तेव्हा बुद्ध स्वतः त्यांना भेटले. काय म्हणाले बुद्ध त्यांना? बुद्धांनी त्यांना खूप समजावून सांगितलं. म्हणाले की अरे, ज्ञान म्हणजे केवळ पाठांतर नाही, ते शब्दपाठ होणं महत्वाचं नाहीये. तुझं शील म्हणजे तुझं वागणं, तुझी नम्रता आणि तुझा प्रयत्न हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग त्यांनी रजोधरणाचा खरा अर्थ समजावला. केवळ शब्द नाही, तर अहंकार, राग, मत्सर यांसारखी जी मनातील धूळ आहे ना, ती साफ करण्यावर लक्ष केंद्रित कर. म्हणजे मोठ्या चित्रात जर पाहिलं तर खरी प्रगती ही बाह्य ज्ञानापेक्षा आंतरिक शुद्धीवर अवलंबून असते, हेच बुद्धांनी त्यांना दाखवून दिलं. आणि मग काय झालं? त्यांनी ती साधना केली? हो. चुल्लपंथकांनी अत्यंत निष्ठेने म्हणजे पूर्ण समर्पणाने आणि सातत्याने फक्त ह्याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं, मनातील धूळ झटकणे. ते सतत रजोजरण म्हणत आपल्या आतल्या दोषांवर विचार करत राहिले, त्यावर काम करत राहिले. आणि ह्याच एकाग्र साधनेतून काय आश्चर्य, ते अखेरीस अरहंत झाले, म्हणजे ज्ञानाच्या सर्वोच्च अवस्थेला पोचले.
सर्व मानसिक अशुद्धींपासून पूर्णपणे मुक्त झाले. अरे वा, काय विलक्षण बदल आहे हा. आणि मग अरहंत झाल्यावर त्यांनी संघासमोर काय केलं? अर्हंत पद प्राप्त झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी चुल्लपंथकांनी संघासमोर जाऊन अत्यंत विनम्रतेने साष्टांग नमस्कार घातला आणि हेच वचन म्हटलं, उत्तमंगेन वंदेहम संघो खमतु तम्मम. विचार करा, ज्या संघातल्या काही लोकांनी त्यांची चेष्टा केली होती त्याच संघाच्या आदर्शांपुढे ते नतमस्तक झाले आणि स्वतःच्या पूर्वीच्या म्हणजे अज्ञानाच्या काळातल्या संभाव्य चुकांसाठी त्यांनी क्षमा मागितली. किती मोठा भाव आहे हा. खरंच. तर मग या वचनाचा आणि या कथेचा एकत्रित अर्थ आपण काय घ्यायचा? हे वचन एकीकडे संघाच्या आदर्शांप्रती पराकोटीचा आदर आणि स्वतःची नम्रता व्यक्त करतं, तर दुसरीकडे चुल्लपंथकांची कथा दाखवते की तुमची बौद्धिक क्षमता कमी असली तरी काय फरक पडत नाही. प्रामाणिक प्रयत्न, निष्ठा आणि आंतरिक शुद्धीकरणावर जर लक्ष दिलं तर सर्वोच्च ध्येय गाठता येतं. आणि हे संघातील इतरांच्या नकारात्मक वागण्याने खच्ची न होताही शक्य आहे. अगदी बरोबर. हे वचन जे एक आदर्श प्रार्थना आहे आणि ती कथा जो एक प्रत्यक्ष अनुभव आहे, ज्यात मानवी उणीवाही दिसतात, यांच्यातील नातं खूप महत्त्वाचं आहे. ही कथा हेच दाखवते की संघाचा आदर्श जरी मोठा असला तरी त्यातील व्यक्तींच्या वागण्यामुळे आपण निराश व्हायचं नाही. स्वतःच्या आंतरिक साधनेवर लक्ष केंद्रित करून प्रगती करता येते आणि त्याचवेळी संघाप्रती आदरही टिकवता येतो. म्हणजे संघ हा एक आदर्श आहे, पण त्यातील सदस्य माणसंच आहेत. ते चुका करू शकतात आणि साधकाने हे वास्तव स्वीकारून स्वतःच्या मार्गावर चालायचं आहे, असं म्हणता येईल. हो, अगदी तसंच. आणि हे आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातं मला वाटतं, की कोणत्याही समुदायाबद्दल, परंपरेबद्दल किंवा अगदी विचारांबद्दल अतीव आदर बाळगताना त्यातील व्यक्तींच्या म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्याही अपरिपूर्णतेचं वास्तव कसं स्वीकारावं, हा जो आदर आहे आणि हे जे वास्तव आहे यात संतुलन कसं साधावं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. नक्कीच. सुत्त 6. यकिच्छी रत्नं लोके विज्जति विविधापुतु रत्नं संघसमन्नत्थी तस्मासोत्ती भवन्तु मे. श्लोक असा आहे, यं किंची रतनम लोके विज्जती विविध पुथू रतनम संघ समम नथी तस्मा सोथी भवन्तु मे. याचा साधा मराठी अर्थ म्हणजे या जगात कितीही वेगवेगळी मौल्यवान रत्न असू देत, तरी संघासारखं दुसरं कुठलंच रत्न नाही आणि म्हणूनच हे संघरूपी रत्न माझं कल्याण करो. बरोबर. चला जरा याचा अर्थ उलगडून बघूया. अच्छा. हा श्लोक खरं तर खुद्दक निकाय आणि सुत्त निपात या दोन्ही ग्रंथांमधल्या रत्नसूत्राचा भाग आहे. अच्छा, दोन्हीकडे येतो हा. हो. आणि या पूर्ण सूत्रात तसं बघितलं तर बुद्ध, धम्म आणि संघ या तिन्ही रत्नांची महती आहे. पण या 6व्या श्लोकाचा संदर्भ जरा जास्त काय म्हणतात त्याला, नाट्यमय आहे, महत्वाचा आहे. कसा काय म्हणजे? काही विशिष्ट घटना आहे यामागे? हो ना. असं म्हणतात की भगवान बुद्धांनी हे सूत्र वैशाली नगरीत उपदेशलं होतं आणि तेव्हा तिथे एक मोठं संकट आलेलं होतं. अच्छा, म्हणजे ही काही केवळ अशी तात्विक चर्चा नाहीये, तर एका प्रत्यक्ष ऐतिहासिक घटनेतून आलेला हा विचार आहे. काय झालं होतं वैशालीत नेमकं? गोष्ट अशी सांगतात की वैशालीवर एकाच वेळी 3 संकट आली होती. दुष्काळ, मग रोगराई म्हणजे प्लेग सारखी मोठी महामारी आणि तिसरं म्हणजे अमनुष्य बाधा म्हणजे काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव. अरे बापरे, तिहेरी संकट. हो. लोक खूप त्रासले होते, मरत होते, भीतीचं वातावरण होतं सगळीकडे. सगळे भौतिक उपाय करून थकले होते. मग त्यांनी बुद्धांना बोलवलं. अगदी. वैशालीच्या लोकांनी मग हताश होऊन मदतीसाठी भगवान बुद्धांना आमंत्रण दिलं. आणि बुद्धांनी काय केलं मग? त्यांनी काही चमत्कार वगैरे दाखवला? नाही. बुद्धांनी चमत्कारापेक्षा मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीवर जास्त भर दिला. त्यांनी त्यांचे शिष्य आनंद थेर यांना हे रत्नसूत्र म्हणजे ज्यात हा आपला श्लोक आहे ते शिकवलं. अच्छा. आणि मग एका भिक्षापात्रात पाणी घेऊन ते पाणी शिंपडत आणि हे सूत्र म्हणत म्हणत पूर्ण नगरभर फिरायला सांगितलं. म्हणजे पठण करत फिरायचं. हो. बुद्धांचं म्हणणं होतं की या सत्याच्या वचनांमध्ये
सच्च वचन म्हणतात त्याला. आणि संघाच्या पुण्याईमध्ये इतकी ताकद आहे की ती नकारात्मक शक्तींना दूर करू शकते, शांती आणू शकते. बापरे, म्हणजे इथे संघाचं महत्त्व फक्त आध्यात्मिक नाहीये, तर प्रत्यक्ष संकट निवारणासाठी सुद्धा उपयोगी पडतं असं दाखवलं गेलं. अगदी. पण मग माझा प्रश्न तोच आहे, संघाला भौतिक रत्नांपेक्षा श्रेष्ठ का म्हणायचं? म्हणजे हिरे, माणिक, पाचू ते तर दिसतात, त्यांची किंमत असते जगात. इथेच तर खरी गंमत आहे. भौतिक रत्न सुंदर आहेत, मौल्यवान नक्कीच आहेत, पण त्यांचं सुख किती वेळ टिकतं? ते बाहेरचं सुख आहे. तात्पुरतं असतं. हो. आणि त्यातून उलट लोभ, मत्सर वाढू शकतो. पण आंतरिक शांती किंवा दुःखातून मुक्ती मिळते का त्याने? नाही मिळत. नाही खरंय. याउलट संघ म्हणजे काय? तर केवळ भगवी वस्त्र घातलेल्या भिक्खूंचा समूह नाहीये तो. अच्छा, मग काय आहे? संघ म्हणजे आर्य श्रावकांचा समुदाय. म्हणजे असे लोक ज्यांनी निर्वाणाच्या मार्गावर खरी प्रगती केली आहे, ज्यांनी ज्ञानाची किमान पहिली पायरी तरी गाठली आहे, ज्याला सोतापन्न अवस्था म्हणतात. अशा शिष्यांचा तो समुदाय आहे. आर्य श्रावक म्हणजे ज्यांनी स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवला आहे असे लोक, अनुभवी. हो, बरोबर. आणि हा संघ 3 मुख्य गुणांचं प्रतीक आहे. प्रज्ञा म्हणजे ज्ञान, करुणा म्हणजे सहानुभूती आणि शील म्हणजे नैतिक आचरण किंवा अनुशासन. प्रज्ञा, करुणा, शील हे गुण कोणत्याही हिऱ्या माणकांपेक्षा जास्त मौल्यवान आहेत. कारण ते फक्त ज्याच्याकडे आहेत त्याचंच नाही, तर इतरांचं पण भलं करतात. त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग दाखवतात. म्हणजे संघ हे धम्माच्या शिकवणुकीचं एक प्रकारे जिवंत उदाहरण झालं. अगदी. चालतं बोलतं उदाहरण. जगातली रत्न क्षणिक आनंद देतील, पण संघ तुम्हाला कायमच्या कल्याणाचा मार्ग दाखवतो. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बुद्ध झाले मार्ग दाखवणारे, धम्म झाला तो मार्ग, आणि संघ म्हणजे त्या मार्गावर चालणारे प्रत्यक्ष प्रवासी जे इतरांना प्रेरणा देतात. बरोबर पकडलं. म्हणूनच म्हटले, रत्नम संघ समम नथी. संघासारखं दुसरं रत्न नाही. आणि म्हणूनच श्लोकाच्या शेवटी येतं, तस्मा सोत्थी भवन्तु मे. हो. त्यामुळे माझं कल्याण होवो. इथे सोत्थी किंवा संस्कृतमध्ये स्वस्ती याचा अर्थ फक्त बाहेरची सुरक्षितता नाहीये. मग काय आहे? याचा खरा अर्थ आहे आंतरिक शांती, भीतीतून मुक्ती आणि दुःखातून बाहेर पडण्याच्या मार्गावरची प्रगती. जिथे खरा संघ असतो तिथे खरं सोत्थी म्हणजे कल्याण असतं. आणि वैशालीच्या लोकांनी याचा अनुभव घेतला असं म्हणायचंय का? हो, असं मानलं जातं की त्या सूत्राच्या पठणाने आणि लोकांच्या संघावरील श्रद्धेने तिथली भीती आणि नकारात्मकता हळूहळू कमी झाली. तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊ शकतो? म्हणजे हा श्लोक वैशालीच्या त्या विशिष्ट घटनेतून आला, हे खरंय, पण त्याचा संदेश तर सार्वकालिक वाटतो. अगदी. तो आपल्याला हेच सांगतो की जगातल्या कोणत्याही भौतिक वस्तू किंवा संपत्तीपेक्षा ज्ञानी, करुणाशील आणि अनुशासित लोकांचा समुदाय, त्यांची मूल्य ही जास्त श्रेष्ठ आहेत. संघ म्हणजे फक्त व्यक्तींचा समूह नाही, तर तो आंतरिक शांती आणि मुक्तीकडे नेणाऱ्या मूल्यांचं प्रतीक आहे. बरोबर. आणि ही गोष्ट आपल्याला आजच्या जगात पण विचार करायला लावते, नाही का? कशी का? की खरी संपत्ती किंवा खरं स्वस्ती म्हणजे कल्याण हे बाहेरच्या वस्तू मिळवण्यात नाहीये, तर संघ ज्या आंतरिक गुणांचं प्रतीक आहे, ज्ञान, करुणा, नैतिकता आणि एकत्र येणं, समुदाय, त्यात आहे. यातून एक विचार मनात येतो की आजच्या जगात जिथे भौतिक गोष्टींना एवढं महत्त्व दिलं जातं, तिथे खऱ्या अर्थाने स्वस्ती किंवा खोलवरचं समाधान देऊ शकणारे आधुनिक संघ कोणते असू शकतील? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो ना. ते कदाचित समान मूल्यांवर आधारलेले समुदाय असतील किंवा ज्ञान आणि करुणेची जोपासना करणारी काही ठिकाणं असतील. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा असं मला वाटतं. सुत्त 7. संगो विशुद्धो वरदक्षिणेयो सन्ति द्रियो सबमलपहिनो गुणेहि नेकेहि समीधिपत्तो अनासवोतं प्रणमामि संघं. श्लोक असा आहे, संघो विशुद्धो वरदक्षिणेयो संवतेंद्रियो सब्बमलपहिनो गुणेहि नेकेहि समंधिपतो अनासवो तंप नमामि संघम. सुंदर श्लोक आहे. चला तर मग याचा अर्थ काय आहे ते जरा बघूया. हा फक्त एक श्लोक नाहीये, नाही का? यात एक मोठी विचारसरणी आहे. अगदी बरोबर. हा श्लोक म्हणजे काय म्हणतात त्याला, संघाची व्याख्याच करतो. शब्दशः गेलो तर विशुद्धो म्हणजे पूर्णपणे शुद्ध. अच्छा. वरदक्षिणेयो
म्हणजे सर्वश्रेष्ठ, आणि दानाला म्हणजे दक्षिणेला पात्र. दक्षिणेला पात्र म्हणजे दान स्वीकारायला योग्य. हो, बरोबर. पुढे संवतींद्रियो, ज्यांची इंद्रिय संयमित आहेत. सब्ब मलपहिनो, ज्यांनी सगळे मल म्हणजे अशुद्धी टाकून दिली आहे. गुणेही नेकेही संबंधिप्तो, जो अनेक गुणांनी युक्त आहे. आणि अनास्वो, म्हणजे ज्याला आता विकार किंवा आसक्ती उरलेली नाही. बापरे, किती गुण! हो, आणि अशा तंप नमामी संघम, त्या संघाला मी वंदन करतो. महत्वाचं म्हणजे इथे संघ म्हणजे फक्त भिक्खूंचा गट नाही, तर ह्या गुणांचा समुच्चय आहे. समजलं. म्हणजे गुणांना महत्व आहे. अगदी. आणि हा श्लोक संघ वंदना म्हणून ओळखला जातो. विशेषतः थेरवाद परंपरेत पूजा वंदना पाठात हा नेहमी असतो. अच्छा. आणि गंमत म्हणजे याचा आधार काय, तर विनयपीटक आणि खुद्दक पाठ सारख्या ग्रंथांमध्ये संघाचे 9 गुण सांगितले आहेत. हा श्लोक त्यापैकी काहींचा सारांश आहे असं म्हणता येईल. हे फारच इंटरेस्टिंग आहे. पण ते वरदक्षिणेयो, सर्वश्रेष्ठ दानाला पात्र, याचा अर्थ फक्त भौतिक दान स्वीकारण्याची पात्रता आहे का, की काही खोल अर्थ आहे यात? कारण दान म्हटलं की आपल्याला वस्तू, पैसे हेच आठवतं. उत्तम प्रश्न. आणि याच मुद्द्यावर प्रकाश टाकणारी कथा आहे राजा बिंबिसार आणि बुद्धांची भेट. ओहो, सांगा ना. तर मगधचा राजा बिंबिसार एकदा मोठ्या भक्तिभावांनी बुद्धांना भेटायला आला. आणि येताना भरपूर मौल्यवान रत्ने, सोनं, उंची वस्त्र असं सगळं घेऊन आला होता संघासाठी. अच्छा, म्हणजे राजाला वाटलं असेल की संघाला मदत करावी, दान द्यावं. बरोबर. त्याचा उद्देश चांगला होता. तो बुद्धांना म्हणाला, भगवान, जसे आपण सर्वश्रेष्ठ आहात तसाच आपला संघही माझ्यासाठी पूजनीय आहे. ही माझी छोटीशी भेट संघासाठी. मग बुद्धांनी काय प्रतिक्रिया दिली? स्वीकारलं ते सगळं? नाही, इथेच तर खरी गंमत आहे. बुद्ध फक्त हसले, मंद स्मित केलं त्यांनी आणि म्हणाले, महाराज बिंबिसार, संघ म्हणजे फक्त केशरी वस्त्र घातलेल्या लोकांचा समूह नाही. संघ म्हणजे शुद्धता, इंद्रिय संयम, ज्ञान आणि आंतरिक जागृती. ते म्हणाले, ज्यांच्यात हे गुण आहेत तोच संघ खऱ्या अर्थाने दक्षिणेय म्हणजे दान स्वीकारायला योग्य ठरतो. काय म्हणाले? हो, बुद्धांनी स्पष्ट केलं की संघाचं खरं मोल हे संख्येवर किंवा बाहेरच्या श्रीमंतीवर नाही, तर आतल्या गुणांवर आहे. भौतिक दान महत्वाचं आहे, पण ते घेणाऱ्याची पात्रता त्याहून महत्वाची, आणि ती पात्रता गुणांमधून येते. वा, म्हणजे एका राजासाठी जो सत्ता आणि संपत्तीच्या जगात वावरतो, हा दृष्टिकोन काय म्हणतात त्याला, खूपच वेगळा असणार. भौतिक दानाच्या पलीकडे गुणांचं महत्त्व. राजावर काय परिणाम झाला याचा? राजा बिंबिसार तर खूपच प्रभावित झाला. त्याला संघाचं खरं रूप कळलं. तो नतमस्तक झाला आणि म्हणतात की त्याने उत्स्फूर्तपणे तोच श्लोक म्हटला, संघो विशुद्धो वरदक्षिणेय तंप नमामि संघम. अरे वा. आणि असं म्हणतात की त्या दिवसानंतर मगधमध्ये संघाची प्रतिष्ठा खूप वाढली. बिंबिसारने अनेक विहार बांधले, कारण त्याला आता कळलं होतं की तो कशाला पाठिंबा देतोय. संघात शरण जाणं म्हणजे केवळ वर्तमानातल्या भिक्षू किंवा साधकांपुरतं मर्यादित नाहीये. अगदी बरोबर. ते भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ या तिन्ही काळातल्या धम्ममार्गावर चालणाऱ्या सर्व सुपट्टीपन्नो साधकांच्या समुदायाप्रती असलेली एक आजीवन निष्ठा आणि बांधिलकी आहे. हा एका व्यक्तींचा गट नाही, तर एका जिवंत अखंड प्रवाहाचा भाग होणं आहे. संघ म्हणजे व्यक्ती नव्हे, तर ते आचरण, ती गुणवत्ता. म्हणजे थोडक्यात संघ ही एक व्यक्तिसमूहांपेक्षा खूप मोठी, कालातीत अशी आचरणाची परंपरा आहे असं म्हणता येईल. अगदी नेमकेपणानं सांगितलं. आणखी संघवंदना म्हणजे काही केवळ स्तुती नाहीये. नाही. ती एक आदर्श मानवी समुदायाची जगण्याची एक प्रकारची गुरुकिल्ली आहे. उत्तम मार्ग, सरळपणा, ज्ञान आणि योग्य आचरण हे त्याचे आधारस्तंभ. अगदी बरोबर बोललात. आणि म्हणूनच बुद्धांनी संघाला एवढं महत्त्व दिलं होतं. तो फक्त भिक्खूंचा गट नव्हता, तर मूल्यांवर जगण्याचा एक प्रयोग होता. हो, एक जिवंत प्रयोग. आणि या गुणांचं महत्त्व फक्त इतिहासात नाहीये, ते आजही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा कुणाकडून तरी शिकताना किंवा मार्गदर्शन घेताना काय बघतो, त्यांची पदवी किती आहे, त्यांचं ज्ञान किती आहे, ते किती प्रसिद्ध आहेत. हो, खरंय. पण हा दृष्टिकोन आपल्याला काय शिकवतो की ज्ञाना इतकंच, किंबहुना काही वेळा त्याहून अधिक महत्त्व त्या व्यक्तीच्या प्रामाणिक प्रयत्नांना, चारित्र्याला, सद्गुणांना द्यायला हवं. मग हा विचार म्हणजे आपल्या व्यावसायिक आयुष्यात,
सामाजिक आयुष्यात किंवा अगदी वैयक्तिक नात्यांमध्ये पण, जिथे आपण इतरांकडून शिकतो किंवा त्यांना आदर्श मानतो, तिथे कसा लावता येईल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर. त्यावर नक्कीच विचार करायला हवा. काय? की स्वतःला या विशाल, कालातीत, अखंड साधकांच्या परंपरेचा एक भाग म्हणून पाहिल्यानं, म्हणजे त्या भूतकाळातल्या साधकांशी आणि भविष्यातल्या साधकांशी कुठेतरी जोडलेलं अनुभवल्यानं, आपल्या रोजच्या साधनेकडे, आपल्या प्रयत्नांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल, यावर नक्कीच चिंतन करता येईल. की संघाचे हे 4 गुण, सुपटिपन्नो, उजुपटिपन्नो, न्यायपटिपन्नो, सामीचिपटिपन्नो, आजच्या काळात आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसे आणू शकतो? कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, याचा विचार करायला हवा नाही का? नक्कीच. जाता जाता विचार करायला लावणारा एक मुद्दा आहे बघ. काय? ही जी कल्पना आहे आंतरिक गुणांवर आधारित योग्य समुदायाची, जी बाहेरची ओळख, जागा किंवा संख्येवर अवलंबून नाही, ती आपल्या आजच्या जगात, म्हणजे आपले सामाजिक गट असतील, कंपन्या असतील किंवा अगदी आपल्या ऑनलाईन कम्युनिटीज, तिथे कशी लागू पडते? बरोबर. आपण समुदायांचं किंवा नेतृत्वाचं मूल्यमापन खरंच कशाच्या आधारावर करतो? बाहेरच्या यशावर की आतल्या मूल्यांवर? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो. हा पाली श्लोक आणि ही कथा आपल्याला आपल्या आधुनिक जगाकडे बघायला कदाचित एक वेगळा चष्मा देऊ शकेल का? एक